ख्रिस्त बांधवांचा पवित्र आठवडा सुरुवात झालेला आहे। पवित्र आठवड्याला साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम हे आयोजित केले जातात। तर विरारमधील नंदकाल चर्च आवारात उपवासकालीन संगीत ध्यान संध्या हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये विविध गायक मिळून 70 गायकांनी एकाच व्यासपीठावर येऊन आपली विविध कला सादर केली। या कार्यक्रमामध्ये एकल गायन तसेच कॅपल हे विशेष गायन शैली सादर करण्यात आली। या शैलीमध्ये कोणत्याही वाद्यांच्या साथीविना केवळ स्वरांच्या माध्यमातून सूर, हार्मनी आणि ताल साकारले जातात। तसेच सुमारे 30 मुले ब्रास, बॉलिंग, वुडविंग व स्ट्रिंग्स वाद्यांवर 2 सुंदर गीते सादर करण्यात येतात। उपवासकालीन विविध भक्तिगीतांनी संध्या अधिक भावपूर्ण होणार आहे, तशीच ती झालेली आहे। या कार्यक्रमात नंदकाल तसेच दक्षिण व उत्तर वसई येथील सुमारे 35 गायक गायिका आणि 40 वादक सहभागी झाले होते। ही ध्यान संध्या स्वर्गीय विजय मचाडो यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आली होती। जाणून घेऊया यावर अधिक माहिती काय देण्यात आलेली आहे। माझे प्रिय बंधू भगिनींनो, आपण खऱ्या अर्थानं पवित्र आठवड्यात प्रवेश केलेला आहे आणि आपल्या ख्रिस्ती भाविकांसाठी पवित्र त्रिदिन भक्ती आपल्या विश्वासाचा उच्चांक आहे। आणि म्हणूनच या पवित्र आठवड्यात ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान याचा सोहळा आपण आपल्या डोळ्यादेखत साकार होताना अनुभवणार आहोत। आणि या त्रिदिन भक्तीची पूर्वतयारी म्हणूनच पवित्र आत्मा चर्च नंदाकाल आयोजित आमच्या धर्मग्रामातील सर्व वादक आणि गायक असे एकूण 70 कलाकार एकाच व्यासपीठावरती वेदनेची संध्याकाळ साजरी करण्यासाठी एकत्र येत आहे। आपल्यासाठी आनंद, दुःख आणि गौरव हा साजरा करण्याच्या व्यापामध्ये एक जाणीव उराशी बाळगून जीवन जगणं आवश्यक आहे। आणि जाणीव काय, आपले पाय आणि आपले हात मातीत मिळणार आहेत। आणि म्हणूनच हा सोहळा, त्याचं दुःख सहन, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान वेदनेच्या सायंकाळ या सुंदर अशा ध्यान संध्येच्या कार्यक्रमातून आमचे कलाकार व्यक्त करणार आहेत। आणि विशेषतः मग सगळ्यांना मी मनापासून आव्हान करू इच्छितो की पवित्र त्रिदिन भक्तीची पूर्वतयारी म्हणून ती साजरी करण्यासाठी, ती वृद्धिगत करण्यासाठी आणि ती पाऊलवाट चालण्यासाठी आपण विश्वासानं या दालनात येऊया आणि मोठ्या अभिमानानं साजरा करूया। आजच्या या कार्यक्रमातून सगळ्यात मोठा संदेश म्हणजे जो आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी मरण पावला आणि आपल्याला तारणाची वाट, स्वर्गाची वाट त्याने दाखवून दिली, ती वाट अंतःकरणात प्रतिबिंबित करण्यासाठी, जीवनात बळकट करण्यासाठी जो विश्वास आणि जी निष्ठा अपेक्षित आहे ती आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला उभारी देणार आहे। इथे नुसतं सादरीकरण नाही, तर आपल्या विश्वासाचा प्रवास असेल, जीवनाची सुंदर आणि सुखद पाऊलवाट असेल आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्या प्रत्येकाचं ध्येय तारण आहे, त्या तारणात आपल्याला विलीन करणार आहे। आणि म्हणूनच हा आध्यात्मिक कार्यक्रम आपल्या विश्वासाचा सोहळा म्हणून आज आपण साजरा करूया।